नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। विशेषतः ज्यांच्याकडे टेम्पररी यूडीआयडी कार्ड आहे त्यांच्यासाठी ही अपडेट खूपच महत्त्वाची ठरणार आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता मी तुम्हाला अगदी सोप्या उदाहरणातून समजावून सांगते। समजा दोन प्रकारचे लाभार्थी आहेत। पहिले परमनंट दिव्यांग, ज्यांचे अपंगत्व कायमस्वरूपी आहे। दुसरे टेम्पररी दिव्यांग, ज्यांचे प्रमाणपत्र काही वर्षांसाठीच वैध आहे। आता सरकार काय करते? सरकार दोघांकडे वेगवेगळ्या नजरेने पाहत आहे। म्हणजे परमनंट असलेल्यांना हे कायमस्वरूपी आहेत, त्यामुळे त्यांना हप्ता सुरूच ठेवायचा। टेम्पररी असलेल्यांना तात्पुरते आहेत, त्यामुळे यांच्यावर वेगळा निर्णय घ्यायचा। म्हणून सध्या प्रशासनामध्ये चर्चा सुरू आहे की कोणाला हप्ता द्यायचा, कोणाला थांबवायचा आणि कोणाला पुढे परमनंट करायचा। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर परमनंट असेल तर खात्रीशीर लाभ चालू, टेम्पररी असेल तर अजून निर्णय बाकी। म्हणूनच मित्रांनो, हीच मुख्य कारणे आहे की सध्या थोडा गोंधळ निर्माण झालेला आहे। पण काळजी करू नका, पुढे आपण सगळी अपडेट एकदम क्लिअर पाहणार आहोत। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी पाहूया। ज्या लाभार्थ्यांकडे परमनंट यूडीआयडी कार्ड आहे, म्हणजे ज्यांचे अपंगत्व कायमस्वरूपी आहे, त्यांच्यासाठी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही। सरळ आणि स्पष्ट सांगते, एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांना 100% मिळणार आहे। यामध्ये कोणताही बदल नाही आणि कोणतीही अडचण येणार नाही। म्हणजे काय? समजा तुम्ही परमनंट लाभार्थी आहात तर तुम्हाला काहीही तपासण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही। तुमचा हप्ता नेहमीप्रमाणेच तुमच्या खात्यात जमा होणार आहे। परमनंट तर हप्ता पक्का। म्हणून मित्रांनो, जर तुमच्याकडे परमनंट यूडीआयडी असेल तर एकदम रिलॅक्स राहा, तुमचे पैसे सुरक्षित आहेत। मित्रांनो, आता खरी कन्फ्युजन इथूनच सुरू होते, म्हणून हे नीट समजून घ्या। ज्यांच्याकडे टेम्पररी यूडीआयडी कार्ड आहे, म्हणजे ज्यांचे प्रमाणपत्र काही वर्षांसाठीच वैध आहे, त्यांच्याबाबत सरकारने आधी काय विचार केला होता? सरळ सांगते, सरकारकडून असे आदेश देण्यात आले होते की टेम्पररी लाभार्थ्यांना पुढील हप्ता देऊ नये। म्हणजे काय? ज्यांचं कार्ड टेम्पररी आहे त्यांचा हप्ता थांबवण्याचा विचार होता। यामुळे काय झालं? अनेक लाभार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली, आपले पैसे बंद होणार का, असा प्रश्न सगळ्यांना पडला। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट घडली। या निर्णयाविरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठवला गेला। अनेकांनी निवेदनं दिली आणि मागणी केली की हप्ता थेट बंद करू नका। सोप्या भाषेत पाहूया, टेम्पररी तर हप्ता बंद करण्याचा विचार झाला होता, पण लोकांच्या विरोधामुळे विषय अजून थांबलेला आहे। म्हणूनच मित्रांनो, इथे सगळा गोंधळ तयार झाला आहे। पण पुढे काय पॉझिटिव्ह अपडेट आहे ते आता पाहूया। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची आणि थोडी दिलासा देणारी अपडेट समजून घेऊया। सध्या जी काही चर्चा चालू आहे त्यानुसार टेम्पररी यूडीआयडी असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक पॉझिटिव्ह बातमी आहे। सरळ सांगते, जवळपास 90% शक्यता आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता आणि पुढील 2-3 महिने म्हणजे जून जुलैपर्यंत हप्ता सुरू राहू शकतो। म्हणजे काय? ज्यांना वाटत होतं की लगेच पैसे बंद होतील, तसं लगेच होणार नाही, अशी शक्यता आहे। हे थोडक्यात जाणून घेऊया। टेम्पररी तर अजून काही महिने पैसे मिळण्याची शक्यता आहे, पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अजून हा फायनल डिसिजन नाही, म्हणजे 100% खात्री नाही। मी तुम्हाला स्पष्ट सांगते, 90% गोष्ट पॉझिटिव्ह आहे, पण अजून 10% निर्णय बाकी आहे। तो 10% कशावर अवलंबून आहे? अधिकाऱ्यांची बैठक, निधी आणि अंतिम मंजुरी। म्हणून मित्रांनो, आनंदाची बातमी आहे, पण अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे। पुढे काय अंतिम निर्णय होणार आहे ते आता आपण पाहूया। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा पुढे येणार आहे, तो म्हणजे अधिकाऱ्यांची बैठक। लवकरच मोठ्या स्तरावर मीटिंग होणार आहे, ज्यामध्ये आयुक्त, सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत। आता ही बैठक का महत्त्वाची आहे? कारण इथे फायनल डिसिजन घेतला जाणार आहे। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आतापर्यंत फक्त चर्चा चालू होती, पण या बैठकीनंतर सगळं क्लिअर होणार आहे। या मीटिंगमध्ये नेमकं काय ठरणार? हप्ता किती महिन्यांपर्यंत द्यायचा, म्हणजे 2 महिने, 3 महिने की पूर्ण बंद करायचा? कोणत्या लाभार्थ्यांना द्यायचा? परमनंट, टेम्पररी की काही अटी लावून? पुढील प्रक्रिया काय असणार? म्हणजे पुढे काय नियम असतील, काय बदल होणार? थोडक्यात ही बैठक म्हणजे अंतिम निर्णयाचा टर्निंग पॉइंट आहे। म्हणून मित्रांनो, जोपर्यंत ही बैठक होत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट 100% फिक्स नाही। पण एकदा बैठक झाली की सगळं स्पष्ट होईल आणि तुम्हाला नक्की काय होणार ते समजेल। मित्रांनो, आता आपण समजून घेऊया की सरकार पुढे काय करू शकतं। सध्या एक महत्त्वाचा विचार सुरू आहे, टेम्पररी लाभार्थ्यांचा हप्ता एकदम बंद करायचा नाही। म्हणजे काय? आज आहे आणि उद्या बंद, असं अचानक काही होणार नाही। त्याऐवजी सरकार काय करू शकतं? टप्प्याटप्प्याने बदल करायचा, म्हणजे थोड्या थोड्या काळात निर्णय लागू करायचा। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या दरम्यान एक नवीन प्रक्रिया सुरू होऊ शकते, ती म्हणजे टेम्पररी लाभार्थ्यांना परमनंट मध्ये कन्वर्ट करण्याची प्रक्रिया। सोप्या उदाहरणातून समजून घ्या।
समजा एखादा लाभार्थी 3 वर्ष, 5 वर्ष किंवा 10 वर्षापासून टेम्पररी आहे, पण त्यांच्या आरोग्यात काहीही सुधारणा झालेली नाही. त्यांचं अपंगत्व तसंच आहे. मग अशा लोकांना कायम टेम्पररी ठेवण्यापेक्षा त्यांना परमनंट करून टाकणं योग्य आहे, असा विचार सुरू आहे. टेम्पररी ते परमनंट करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते आणि तोपर्यंत त्यांचा हप्ता लगेच बंद न करता हळूहळू बदल केला जाईल. म्हणून मित्रांनो, हा प्लॅन लागू झाला तर खऱ्या गरजू लाभार्थ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. मित्रांनो, आता एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. सध्या जे काही अपडेट समोर येत आहे त्यानुसार हप्ता लगेच बंद होणार नाही अशी जास्त शक्यता आहे. म्हणजे काय, उद्यापासूनच पैसे बंद होतील असा घाबरण्याचं काहीही कारण नाही. पण इथे एक महत्त्वाचा ट्विस्ट आहे. अजून फायनल डिसिजन झालेलं नाही. म्हणजे सगळं काही अजून 100% ठरलेलं नाही. सरळ भाषेत आताची माहिती शक्यता आहे, पण अंतिम निर्णय बैठकीनंतरच कळणार. म्हणूनच मित्रांनो, कोणी म्हणत असेल उद्यापासून हप्ता बंद किंवा सगळ्यांचे पैसे आलेच, तर अशा गोष्टींवर लगेच विश्वास ठेवू नका. थोडक्यात अफवा टाळा आणि अधिकृत अपडेटची वाट पहा. कारण चुकीची माहिती पसरली की लोकांमध्ये घबराट निर्माण होते आणि गैरसमज वाढतात. म्हणून शांत राहा आणि योग्य माहिती मिळाल्यावरच विश्वास ठेवा. मित्रांनो, आता पूर्ण व्हिडिओचा थोडक्यात आणि क्लिअर सारांश पाहूया. सगळ्यात आधी परमनंट लाभार्थी यांच्यासाठी एकदम क्लिअर आहे. त्यांचा हप्ता 100% येणार आहे, कोणतीही अडचण नाही. आता दुसरी बाजू टेम्पररी लाभार्थी यांच्यासाठी थोडी अनिश्चितता आहे, पण 90% गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे लगेच हप्ता बंद होणार नाही. उलट पुढील 2-3 महिने पैसे सुरू राहू शकतात. आता पुढे काय, त्या काळात सरकार टेम्पररी लोकांना परमनंट करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतं. म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना कायमस्वरूपी लाभ मिळेल. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट, अजून फायनल डिसिजन झालेला नाही. लवकरच बैठकीत सगळं ठरणार आहे. थोडक्यात एकदा सोपं करून सांगते, परमनंट तर हप्ता पक्का, टेम्पररी तर थोडा वेळ अजून मिळणार आणि पुढे परमनंट होण्याची शक्यता. म्हणून मित्रांनो, घाबरू नका आणि पुढील अधिकृत अपडेटची वाट पहा. मित्रांनो, आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. समजा तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेणारे आहात, तर तुम्ही काय कराल? टेम्पररी लाभार्थ्यांचा हप्ता चालू ठेवावा की आधी त्यांची परमनंट प्रक्रिया पूर्ण करावी? थोडं सोपं करून सांगते. एक पर्याय असा, लोकांना लगेच त्रास होऊ नये म्हणून हप्ता सुरू ठेवावा. आणि दुसरा पर्याय, आधी योग्य तपासणी करून ज्यांना खरंच गरज आहे त्यांना परमनंट करून द्यावं. म्हणजे तुम्हाला काय योग्य वाटतं? हप्ता चालू ठेवणं महत्त्वाचं आहे की परमनंट करून कायमचा प्रश्न सोडवणं महत्त्वाचं आहे? तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे. खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं मत इतरांनाही मदत करू शकतं. चला तर मग तुमची प्रतिक्रिया वाट पाहते. मित्रांनो, आजची ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. अशाच नवीन आणि अपडेटेड माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, एक खास गोष्ट, जर तुम्हाला दररोज शेती आणि सरकारी योजनांचे अपडेट्स मोबाईलवर हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आताच क्लिक करा आणि ग्रुपमध्ये जॉईन व्हा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळेल. भेटूया अशाच नवीन अपडेटसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.